नमस्कार, मी डॉक्टर पंढरी इंगळे आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मागील 7 दिवसापासून आमच्याकडे मुंबई येथील पेशंट आले होते। ते सायटिका, डिस्क प्रोट्रुशन, डिस्क बल्ज आणि त्यांच्या जो स्पाईनचा डायमीटर आहे तो खूप छोटा झाला होता। त्यामुळे त्यांना चालताना थोडं जरी चाललं तरी त्रास व्हायचा, मांडी मारता येत नव्हती, थोडं 1 मिनिट जरी चाललं तरी पाय गळून यायचे। अशात त्यांनी मुंबई सारख्या ठिकाणी भरपूर ठिकाणी त्यांनी हॉस्पिटलमध्ये गेले, सगळ्यांचं ओपिनियन घेतलं, परंतु त्यांना ऑपरेट हाच एक पर्याय त्या ठिकाणी सांगितला। परंतु आपले काही पेशंटनी त्यांना सजेस्ट केलं की तुम्ही चिखलीला जा, आणि ते आले आणि त्यांनी प्रॉपर ट्रीटमेंट घेतली। आज 7वा दिवस आहे, अतिशय चांगलं त्यांना वाटत आहे। तरी या व्हिडिओ पाठवण्याचं कारण हेच की बाबा विना ऑपरेशन सुद्धा आपण जे स्पाईनचे आजार आहे त्यांना रोखू शकतो, सर्जरीची गरज पडत नाही, आणि आपण डेली जे आपलं वर्क आहे ते पुन्हा आपण करू शकतो, हे सांगण्याचा उद्देश आहे। तरी आमचं नाव सांगा तुमचं? माझं नाव भगवंत एकनाथराव गावंडे। बरं, आपण कुठून आला? मी मुंबईवर आलोय। बरं, काय त्रास झाला होता स्टार्टिंगला तुम्हाला? स्टार्टिंगला मला म्हणजे मशीनमध्ये जे समजा सामान जड सामान उचलताना ओके कमरेमध्ये झटका पडलाय। ओके परत मग नस पूर्ण लागल्या, डॉक्टरचा सल्ला घेतला। 2-3 महिने मी ट्रीटमेंट मुंबईच्या डॉक्टरचं केलंय, सरोजा हॉस्पिटलचं केलं आणि जैन हॉस्पिटलचं केलंय, बॉम्बे मधलं केलं, पण मला अजिबात कोणताही फायदा झालेला नाही। त्याच्यामुळे नंतर मी डॉक्टरनी मला सांगितलं की ऑपरेशनचा पर्याय, तर मी पर्याय शोधला की ऑपरेशन करायचं नाही। त्याच्यानंतर आपल्याला जड सामान, जड वस्तू, जड काम आपल्याकडून होणार नाही, तर म्हणून सजेशन घेतलंय की माझ्या पाहुण्यांनी मला सांगितलं, यवतमाळवाल्यांनी आमच्याकडे आलेले होते, आमच्याकडे आम्हाला नंबर दिला, आम्ही त्यांच्याकडून इकडे आलो। इकडे आलो तर आम्ही 7 दिवसात ट्रीटमेंट घेतलं आणि आम्हाला 90% आराम पडला। कसं वाटतं तुम्हाला? एकदम चांगलं आणि घरच्या सारखं वातावरण। चालून पाहिलं तुम्ही? चालून पाहिलंय, चालून पाहताना तरी 1 किलोमीटर आम्ही गेलोय, 1 किलोमीटर परत आलोय, बसलो नाही, काही नाही, दुखलं नाही, त्याच्यामुळे आम्हाला त्रास काही झालेला नाही। आजचा लास्ट 7वा दिवस आहे। आता गजानन महाराजांच्या कृपेनं आता आम्ही गजानन मंदिरात जाणार, तिथून उद्या मुंबईला जाणार, हीच आमची असे जे पेशंट असेल त्यांना काय सांगा, ज्यांना लंबरचा त्रास आहे? नंबर आम्ही त्यांना नंबर कॉल करायला लावू, त्यांना नंबर देऊ, आणि तिथून प्रत्येक म्हणजे जे काय असेल त्यांना का म्हणजे स्वस्तात स्वस्त ऑपरेशन न करता तर तुमच्याकडे आम्ही पाठवू। बिलकुल बिलकुल। मग थेरपी दरम्यान काही त्रास झाला तुम्हाला? काही त्रास झालेला नाही, आणि तुमचे सगळे फील्ड पण चांगले आहे, जेवढे वर्कर आहे एवढे सगळे चांगले आणि चांगले बेस्ट आणि उत्तम सेवा देतात। डॉक्टर तर सगळ्यात बेस्ट, कारण वर्कर आणि डॉक्टर मध्ये कुठलाही फरक नाही। तुम्ही पण येते काय काय त्रास होतो? आता उभीच राहा, काही फरक नाही पडतो, मी बोलतो ना, फक्त उभी राहा ना साईडला। तरी या ठिकाणी त्यांना डिस्क प्रोट्रुशन होतं आणि डिस्क बल्ज होता, आणि डायमीटर सुद्धा साईडला बसा काय, डिस्क प्रोट्रुशन होतं, डिस्क बल्ज होतं, डायमीटर छोटा झाला होता। यानं नसा त्यांच्या खूप कॉम्प्रेस झाल्या होत्या आणि खूप त्रास होता। ऍक्च्युअली अशा पेशंटला खूप वेळ लागतो, परंतु आयुर्वेदामध्ये आपण जर प्रॉपर ट्रीटमेंट केली, प्रॉपर आयुर्वेदिक पंचकर्म आपण या ठिकाणी केलं, प्रॉपर न्यूरोथेरपी या ठिकाणी दिली, आणि 3ऱ्या दिवसापासून त्यांना आराम पडायला लागला, आणि आज 7व्या दिवशी पुरेपूर म्हणजे 90% त्या ठिकाणी आराम पडला। तर हा कुठलाही ना पेन किलर आपण त्या ठिकाणी वापरलं किंवा कोणतं स्टेरॉइड सुद्धा त्या ठिकाणी आपण वापरलं नाही। तर मी सांगू इच्छितो, असे जर कोणी पेशंट असेल जे अशा त्रासाने त्रस्त असतील तर आयुर्वेदिक हा पर्याय खूप महत्वाचा त्या ठिकाणी ठरू शकतो। विना सर्जरी आपण पूर्ववत आयुष्य आपलं जगू शकतो। तरी असे कोणी रुग्ण असतील ज्यांना स्लिप डिस्क असेल, डिस्क हर्निएशन असेल, डिस्क प्रोट्रुशन असेल, डिस्क बल्ज असेल, किंवा डायमीटर कमी झाला असेल, स्टेनोसिस असेल, लॉर्डोसिस असेल, किंवा इतरही स्पाईनचे कुठल्याही प्रकारचे जर आजार असेल, ईवेन असेल, तर या सगळ्या आजारावर आपल्या गंगाई हॉस्पिटल येथे मी स्वतः विना ऑपरेशन त्या ठिकाणी असंख्य रुग्णांना त्या ठिकाणी चांगला आराम पडलेला आहे। तरी जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा, कारण की तुमच्या एका शेअरने एखाद्याचं आयुष्य ते वाचू शकतं। तरी तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद। जय आयुर्वेद।